बसायला जागाच नसेल. एक तास इकडे, एक तास बसून इकडे. चला, कुडाळ आलेला आहे. सावकाश, खाली गॅप मोठा आहे. टाका आतमध्ये, आता पट्टे जायच्या आतमध्ये मागव. चला चलो. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अँडी सावंत या माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आता आपण चाललो आहोत गावी कणकवलीला. आणि आजचा जो प्रवास आहे थंबनेलवरनं तर तुम्हाला कळला असेल, आपण कोकण कन्याने प्रवास करणार आहे. ठाण्याला ट्रेन पकडणार आहेत. अजून आपले जे 4 मित्र आहेत ते दादरला चढतील ट्रेनमध्ये. आपण त्यांना ठाण्याला जॉईन होऊ. ठीक आहे, तर आता वाजले आहेत 1 मिनिट. हे बघा, 9:28 झालेत. आणि आपल्याला आता इथून ट्रेन पकडायची आहे आणि ठाण्याला उतरायचं आहे. आणि ठाण्याला मग आपण कोकण कन्याला आपल्या मित्रांना जॉईन करू. ठीक आहे, चला चला आपण रेडी झालो आहे बघा. आणि वाजले आहेत 9:45. 10:06ची ट्रेन आहे आपल्याला. चलो बाय. शिवाय मम्मा, आई, सगळेजण. ठीक आहे, सकाळी फोन करतो पोचल्यावर. चला, पवन वगैरे सगळे आता तिकडनं निघाले आहेत आपल्या इथून घरून. आपण पण निघालोय. 10:06ची ट्रेन आहे. पकडू. वरून हात दाखवतात. चला, स्टेशनला तो पोहोचलो. वेळ आहे अजून ट्रेनला, 10 मिनटं आहे. बघू ट्रेन आले की मग भेटतो. म्हणजे ही ट्रेन आता अनिश्चित काळापर्यंत लेट आहे. कोणताही टायमिंग अजूनपर्यंत डिक्लेअर नाही केला आहे कोकण कन्याचा. आता वाजले आहेत किती बघा, 11:40 झाले आहेत. आणि अजूनही ते सांगत आहेत की CSTवरनं गाडी सुटलेली नाही आहे, सुटल्यानंतर कळवण्यात येईल. वा. आणि हा आला आपला S4. चलो S4. आणि आपले फंट इकडे असते. बसायला जागाच नसेल. एक तास इकडे, एक तास बसून इकडे. अच्छा, इकडे बसलाय. चलो, ट्रेन तर आली. 1 तास 1.25 तास लेट आहे. कोकण कन्या.
मंडळी उठली, गुड मॉर्निंग झालंय सगळ्यांचं. आणि गाडी थांबली आहे भोक्यामध्ये. म्हणजे भोकेला थांबली आहे गाडी. हे बघा भोके. आता इकडे पासिंग असतं, आता कधी येईल तेव्हा समोरून ट्रेनला तो पण नावीला आहे, थांबायलाच पाहिजे. हसला कशाला एवढा, काय जोक केला? मग टनेलच एवढे आहेत, त्याला काय.
रत्नागिरी स्टेशनला आहे. हे केळ्यासाठी आले तिथे. केळी आहेत ना, बघतायत बघा कसे. रत्नागिरीला आलोय. रत्नागिरीला पोहोचले आता. बराच वेळ गेला, जवळजवळ 2 तास लेट आहे ट्रेन. राजापुरीला राजापूर. चला, कुडाळ आलेला आहे. सावकाश. खाली गॅप मोठा आहे. छत्रपती शिवाजी. सो फ्रेंड, वाजलेत 10:54 झाली. दिसतच नाही. 10:54 आलेत. आपण कुडाळला उतरलोय. तर आपली गाडी येईल, त्याच्यानंतर मग आपण गिरीशच्या मामाकडे जाणार आहे. आणि मग तिथे फ्रेश वगैरे होऊन मग पुढचा कार्यक्रम कसा आहे तो मग सांगतो तुम्हाला. ठीक आहे, चलो. आपली गाडी आली. इकडे थांब. ही पण टाक ना. हिला टाक. अरे हिला टाक ना. मग हिला टाक. नाही, तू ठेवत होता ना, म्हणून म्हटलं मग हे करूया. पट्टे टाक आतमध्ये. आता पट्टे जायच्या आतमध्ये पाठव. चला चलो. अरे इकडे बसले. चला मग तिकडनं बसते. चला. ओके, चला. आपली गाडी आली आहे. बलेनो घेऊन आले माणसं आपली. जाऊन बरं वाटलं जरा. मगापासून उभं राहून पाय दुखले. चला. काय मॅप लावताय? लावा मॅप लावा. मला जरा हे कर ना, लेमन ग्रास काय सांगू हॉटेल ना आपलं तिच्या पाठीमागे. चला, गणपती बाप्पा. चला. हा लेमन ग्रास. हे बघा, गाडी लावली इथे. पवन गेट बंद करते आणि आपण आपल्या आता डेस्टिनेशनवर पोचलोय. पण ही बॅग घ्या जरा. आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोचलो. हा बघा समोर हा बंगला. गिरीशचे कोणतरी रिलेटिव्ह आहेत, त्यांचा आहे. आणि आजचा आपला जो स्टे आहे तो इथेच आहे. आता आपण फ्रेश वगैरे होऊ आणि त्याच्यानंतर मग पुढचं प्लॅनिंग, कुठे कुठे फिरायचं आहे काय वगैरे. पण आता हा ब्लॉग आपण इथेच संपवूया. कालचा जो रात्रीचा प्रवास आहे तो तुम्हाला कसा वाटला तो सांगा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे, चला बाय. काय? हां, पवन बाय करते. चला बाय.